स्टार्ट पहिल्यापासून. हा जागा सप्तमातृका पट आहे. पट आहे. सप्तमातृकांमध्ये डावीकडे वीरभद्र आणि उजवीकडे गणेश असतो. बर. हा वीरभद्र असतो. हा ओळखायचा कसा, त्याचा वाहन नंदी, हे नंदी बैल किंवा बैल. ओके. ही दुसरी आहे क्रमांक 2 ब्राह्मणी किंवा ब्राह्मणी. ब्राह्मी. हिचं वाहन हंस असतं, पण ते इथे स्त्री रूपात दाखवलेलं आहे. का ते माहित नाही. का ते माहित नाही, सांगता येत नाही. बर. इथे माहेश्वरी. ही माहेश्वरी. हिचं वाहन पण नंदी किंवा बैल. नंदी किंवा बैल. माहेश्वरी. ही कौमारी. कौमारी. हिचं वाहन आहे मोर. मोर. त्यानंतर येते ती वैष्णवी. वैष्णवी. हिचं वाहन आहे गरुड. गरुड. ओके. पंख दिसतात. पंख दिसतात. करेक्ट. आणि हे तर सगळ्यात सोपं ओळखायला. ही वाराही. वाराह मुख आहे हिचं. हो बरोबर. आणि हिचं वाहन वराहच आहे. वराहच आहे. वराह म्हणजे हा मायथॉलॉजिकल वराह असतो. बर बर बरोबर. म्हणजे हा दिसताना वरासारखं दिसत नाही, पण वराह आणि हत्ती गेंडासा यांचं मिश्रण रूप आहे. पण जास्त करून हा वराह. आता पुढे ही इंद्राणी. हिचं वाहन हत्ती. हत्ती. आणि शेवटी पुन्हा आणखीन एक दिसते चामुंडा. चामुंडा. मग ती प्रेत संस्था तू चामुंडा म्हटल्यावर हिचं प्रेत पण वाहनीचं प्रेत दाखवलं नाही असतं किंवा शृगाल असतं किंवा कुत्रा असतं. कुत्रा तर कुत्रा दिसतोय इथे. कुत्रा दिसतो. आणि शेवटी विनायक आहे. पुन्हा शेवटी गणेश. खाली इथे पुन्हा हे पात्र दिसून त्यात लाडू दिसते. मोदक पात्र किंवा लाडू. तुम्ही लाडूच मला मोदकाच्या आधीचे लाडू माहिती आहे. हाडांचा सापळा दिसतो इथे. हा येस चेहरा. ओ हो हो. ही तिची प्रमुख लक्षण. करेक्ट. आणि प्रत्येक मातृकांकडे बाळ तुम्हाला दिसतील. अरे हो खरंच की. कडे म्हणजे काही बाळ दिसत आहेत. इथं दृश्यमान होतं इथे. हे काही मांड्यांवरती घेतलेली वगैरे. गौरी पद्माशची मेधा सावित्री. आणि वरती झाडं आहेत. ते पुष्टी वृक्ष. कुलदेवता ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा वाराही च तथेंद्राणी चामुंडा सप्तमातरः. श्लोकामध्ये येतात ती पण याला 2 ऍडिशन्स आहेत. ती इकडे पहिला आहे तो वीरभद्र आणि इकडे आहे तो गणेश. गणेश. ठीक आहे. ओके. झालं का?